संस्था आणि आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या माध्यमातून होते. ही बी एक गरज आहे, कारण बाकी तुम्हाला अनेक क्लासेस मिळतील, अनेक ठिकाणी क्लासेस आहेत, शाळेतले शालेय शिक्षण आहे, शालेय जीवन आहे, परंतु कलेसाठी कोणीतरी धडक पडतंय, कारण याच्यामध्ये आर्थिक काही नाही आहे. आता हे जे आपण सर्व साक्षीदार आहेत बिटोली सर, याच्यात आर्थिक काही नाही आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आवड आणि सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये काहीतरी करायचं आणि नवीन येणाऱ्या तरुण पिढीला काहीतरी त्यांना एक कलावंत घडवण्यासाठी एक काम एक ध्यान करायचं म्हणून एक विधायक अशी या ठिकाणी ही संस्था कार्य करते. आणि याला जर आपण आणि समाजानं जर अजून याला बळ दिलं तर निश्चित एक मोठी झेप ही संस्था घेईल. आणि कलावंतच असतो, त्याला जर घडवलं, आपण पाहतो, आपण नवोदय सारखं विद्यालय आम्ही पाहिलं की तिथं कला गुणासाठी इतका वाव आहे, शालेय शिक्षणासोबत त्याला तितकंच महत्त्व दिलं जातं. आणि ग्रामीण भागातच हे पोटेन्शियल आपण पाहतो की ग्रामीण भागातूनच कलावंत घडतात. कितीतरी मोठे मोठे कलावंत इथं सरकडी बनून सुद्धा बिटोली सर इथले